नमस्कार। आज इयत्ता 8वीसाठी कला या विषयामध्ये आज एक नवीन घटक आपल्याला पाहायचा आहे आणि तो आहे संकल्पचित्र। संकल्पचित्र याचा अर्थ दुसरा अर्थ असा आहे की डिझाइन। डिझाइन हा विषय आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे आणि हे जे डिझाइन आहे हे डिझाइन आपल्याला वेगवेगळ्या वस्तूवर काढावे लागतात आणि वेगवेगळ्या वस्तूवर हे डिझाइन काढत असताना त्या वस्तूचा दर्जा कसा सुधारेल आणि आपल्या त्या वस्तूला बाजारपेठेमध्ये जास्तीत जास्त भाव कसा मिळेल यासाठी हा डिझाइनचा उपक्रम किंवा उपयोग केलेला असतो। कारण प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की आपली वस्तू ही सुंदर दिसावी आणि त्याला बाजारामध्ये चांगल्या प्रकारची मागणी यावी, त्याला योग्य किंमत यावं अशा प्रकारचा प्रयत्न हा प्रत्येक माणसाचा असतो। अनेक समाजामध्ये अनेक व्यवसाय आहेत आणि या व्यवसायानुसार माणूस हा काय करत असतो की वेगवेगळ्या वस्तू बनवत असतो। उदाहरणार्थ भांडी, भांड्यांचे आकार, या भांड्यांच्या आकारामध्ये चिनी मातीच्या भांडी असतात किंवा अनेक धातूच्या वस्तू आपण बाजारामध्ये पाहतो आणि त्या वस्तूवर वेगवेगळ्या पद्धतीचं डिझाइन देखील आपल्याला पाहायला मिळतं। हे वस्तूच्या स्वरूपात झालं। अशा अनेक वस्तू आहेत की त्याच्यावरती सुशोभितपणा केलेला असतो। मग ते एखादं घरातील फ्लॉवर पॉट असेल, फुलदाणी असेल किंवा घरामध्ये जे आपण फरशी बसवतो त्या फरशीवरचं डिझाइन असेल किंवा कापडावरील डिझाइन असेल, कापडावरती देखील वेगवेगळ्या पद्धतीचे डिझाईन्स आणि रंगसंगती आपल्याला पाहायला मिळतात की यामध्ये आता डिझाईनमध्ये अनेक प्रकार आहेत। संकल्पचित्रामध्ये डिझाईन काढत असताना त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे डिझाईन असतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। आता याच्यामध्ये हे आकार जे आहेत संकल्पचित्रासाठी डिझाईनसाठी जे आकार येतात ते कोणकोणत्या प्रकारचे असतात पहा। एक नैसर्गिक आकार, कुठले आकार? नैसर्गिक। आता नैसर्गिक आकार म्हणजे काय की आता मी इथं एक तुम्हाला नैसर्गिक आकार काढून दाखवतो। काय आहे? एक पान। आता या नैसर्गिक आकाराचाच अलंकारिक पद्धतीनं अलंकारिक आकार तयार करायचा। आता अलंकारिक आकाराचा कसा तयार होईल? या घटकाचा की या घटकाचा आकार तयार होईल तो त्याला एक वेगळं स्वरूप आपण एक थोडंसं त्याला वेगळं वळण देऊ अशा पद्धतीनं त्याला सुशोभित करता येतं। त्याला आकार वेगळ्या पद्धतीने द्यायचा। अशा पद्धतीनं मग आपल्याला फुलाचा आकार करता येतो, फुलपात्रांचा आकार करता येतो। जे घटक नैसर्गिक घटक असतील त्याला थोडंसं लयदार पद्धतीनं रेखाटन करून त्याला अलंकारिकता आपल्याला निर्माण करता येते। पुढचं आहे भौमितिक। आता या भौमितिक आकारामध्ये आता भौमितिक आकार कोणकोणते? चौरस आहे, चौरस, आयत, त्रिकोण आहे। त्रिकोणामध्ये आणखी वेगवेगळे भाग आहेत। काटकोन त्रिकोण आहे, समद्विभुज आहे, समभुज त्रिकोण आहे, अशा पद्धतीचे त्रिकोण। त्याच्यानंतर अर्धवर्तुळ आहे, अर्धवर्तुळ देखील वापरता येतं आपल्याला। असे वेगवेगळे भौमितिक आकार घेऊन उदाहरणार्थ चौरस, चौरस असेल, त्रिकोण असेल, आयत असेल, असे आकार आपल्याला या भौमितिक आकार या एखाद्या वस्तूवरती काढून आपल्याला ती वस्तू सुशोभित करता येते। त्याच्यानंतर पुढचा एक भाग आहे तो अमूर्त, अमूर्त आकार। अमूर्त आकार म्हणजे काय? ज्याला निश्चित आकार नसतो। उदाहरणार्थ दगडांचा एक ढीग आहे, दगड पडलेले आहे, प्रत्येक दगड हा वेगवेगळ्या आकाराचा असतो। एखादा दगडाचा आकार असा असतो, एखादा दगड असा असतो,
एखाद्या दगडाचा आकार या पद्धतीचा असतो. म्हणजे निश्चित आकार ज्याला नाही अशा पद्धतीचे आकार घेऊन देखील आपण काय करू शकतो, एखाद्या डिझाईनची रचना करू शकतो. त्याला काही नैसर्गिकच आकार पाहिजे, सुंदर आकारच पाहिजे अशातला भाग नाही. अशा अमूर्त आकारातून देखील आपण काय करू शकतो, डिझाईनची निर्मिती करू शकतो. आता अमिबा हा एक प्राणी आहे. अमिबा आपण विज्ञानामध्ये पाहिला असेल, निश्चित आकार नसतो, तो आकार बदलतो, आपल्या शरीराचा आकार बदलत असतो. अशा पद्धतीचे काही जीव देखील आपल्याला पाहायला मिळतात. अशा 4 प्रकारचे आकार, यापैकी आपल्याला एक निश्चित कुठलं वापरायचं आहे तो आपण काय करायला पाहिजे, ठरवायला पाहिजे. आणि या फरशीवरचं संकल्प आपण तयार करायचं आहे. आता फरशी म्हटल्यानंतर, फरशीचा आकार म्हटल्यानंतर त्याचा बाह्याकार कसा असेल, चौरस असणार आहे, चौरस आकृती असणार आहे. आता चौरस हा, चौरसाची व्याख्या देखील आपल्याला पाहायला पाहिजे. त्याच्यातून या कलेतून आपल्याला त्या भौमितिक आकाराची देखील माहिती घ्यायला पाहिजे. चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात आणि त्या एकमेकाला जोडताना काटकोनामध्ये 90 अंशाच्या कोनामध्ये एकमेकाला जोडलेले असतात. असा जो आकार आहे त्याला आपण साधारणपणे काय म्हणत असतो, चौरस म्हणत असतो. आता हे चौरस काढत असताना प्रथम आपल्याला चौरस काढत असताना याच्यामध्ये बाह्याकार चुकायचा नाही. ज्या वस्तूवर आपण संकल्प तयार करणार आहोत ती वस्तू काढत असताना त्याचा जो बाह्याकार आहे त्या बाह्याकारामध्ये तांत्रिक चूक असता कामा नये, ते अगदी करेक्ट यायला पाहिजे. आता मी इथं चौरस काढतो. साधारण तुम्ही गृहपाठच्या वहीमध्ये साधारण एक 12 सेंटीमीटर किंवा 15 सेंटीमीटर एक बाजू घेऊन तुम्ही चौरस काढू शकता. तुमच्या त्या वहीच्या पानाला शोभेल अशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे, चौरस काढायचा आहे. आता मी इथं फळ्यावर एक बाजू अशी घेतली, पहिल्यांदा एक बाजू अशी घेतली. आता तुम्ही कोनमापकाच्या सहाय्याने देखील इथं काटकोन लावून देखील काय करू शकता, 90 अंशाचा कोन करू शकता. आणि ही जेवढी बाजू आहे तेवढीच बाजू तुम्ही दुसरी घेऊ शकता. तर मी इथं काय करणार आहे, एक मिनिट, इथं काय करणार आहे, मी चौरस बसवण्यासाठी कंपासाचा उपयोग करणार आहे. कंपासाचा अचूक येण्यासाठी कंपास वापरणार आहे. कंपास म्हणजे ज्या कंपासामध्ये एक वस्तू आहे प्लेट, ज्या वस्तूला तुम्ही वर्तुळ काढता, वर्तुळ. आता इथे मी चौरस तयार करणार आहे, तुम्ही देखील याच पद्धतीने करायचं आहे. आता मी चौरस कंपासाच्या सहाय्याने कसं करतो पहा, ही बाजू आहे, ही एवढी बाजू इथून मी एवढा आकार घेतलेला आहे, एवढं लांबी घेतलेली आहे. तुम्ही साधारणपणे वहीमध्ये काय करायचं आहे, 10 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर तुमची वही ज्या साईजची असेल त्या पद्धतीने घ्यायची. आता मी इथे चौरस कसा तयार करतो पहा, इथं ए बाजू आहे, इथं ए आणि इकडं बी. ए केंद्रावरती ए बाजूवर मी कंपास ठेवला आणि या रेषेवर थोडं अंतर येऊन इथे एक कंस काढला, तपासा कंस काढायचा, त्रिज्या 30 ठेवायची. परत इथून ही पहिली खूण, ही दुसरी. आता काय होणार आहे, या दोन्हीच्या मध्ये जी रेष येईल ते ए पासून इथं लंब रेषेत असेल. तर मी काय करतो, परत या खूणीवर ठेवतो, इकडे कंस मारतो, इकडे ठेवून या बाजूला कंस मारतो आणि पट्टीच्या साईडला काय करणार आहे, ए बिंदूतून सरळ रेषा काढायची. अशी ए बिंदूतून रेषा काढली, इथं बरोबर 90 अंशाचा, इथं 90 अंशाचा कोन होतो. लक्षात. अशा पद्धतीने तुम्ही देखील कंपासाच्या सहाय्याने देखील तुम्ही एक काटकोन काढू शकता. आता इथं चौरसाच्या चारी बाजू समान, त्याची जेवढी लांबी आहे तेवढंच कंपासामध्ये घ्यायचं आणि ए पासून इकडे त्याला कोन करायचं. आता ही काही रेषा थोडीशी पळवून घेतो इथं, अशा पद्धतीनं त्या दोन बाजू झाल्या, कोन काटकोन तयार झाला. आता इकडचा कोन शोधायचा आहे आपल्याला.
सोपा आहे. AB इतकं अंतर कंपासामध्ये घेतलेलं आहे अगोदरच आणि इकडे देखील AB इतकं अंतर घेतलेलं आहे आणि इथून मी इकडे कंस काढतो, असा चाप मारतो आणि B पासून इकडे कंस काढतो. आपल्याला तिसरी बाजू मिळाली. AB इथं C बिंदू मिळाला इथं आणि इथं D बिंदू. अशा पद्धतीनं चारही बाजू आपल्याला काढता येतात. कंपासाच्या साहाय्याने काढायचं म्हणजे हा चौरस तुमचा अतिशय अचूक असा तयार होतो. त्याच्यामध्ये कोणतीही चूक आपली राहणार नाही. काटकोन लावत असताना किंवा काटकोनाच्या साहाय्याने काढत असताना थोडीशा चुका होतात. काटकोन लावत असताना वर एक तिरकं धरला तर त्याच्यामध्ये चूक होऊ शकते. तर या कंपासाच्या साहाय्याने जर तुम्ही अशा पद्धतीने चौरस काढला तर याच्यामध्ये कोणतीही चूक राहत नाही. तुम्हाला एलिमेंटरी इंटरमिजिएटमध्ये देखील अशा पद्धतीनं काही भौमितिक आकार तुम्हाला काढावे लागतात. त्यातलाच हा एक भाग आहे, म्हणजे एक बाजू दिली असता चौरस काढणे. तेही कोणत्या सहाय्यानं? या कंपासाच्या सहाय्याने चौरस काढणे. अशी कृती तुम्हाला त्या परीक्षेमध्ये येऊ शकते आणि या पद्धतीनं चौरस काढून मग पुन्हा या चौरसामध्ये पुढची कृती असते की या चौरसामध्ये एखादं चारही बाजूला स्पर्श करणारं वर्तुळ काढा किंवा चौरसामध्ये 4 वर्तुळं अशी बसवा की ते एकमेकाला स्पर्श करते आणि या बाह्याकाराला 2 ठिकाणी स्पर्श करते. असे वेगवेगळे प्रश्न असतात. पण आपल्याला इथं हा चित्रकलेचा भाग आहे. आपल्याला इथं डिझाईन तयार करायचं आहे. त्यामुळं या भौमितिक रचनेकडे आपण इथं वळायचं नाही. आता नको असलेल्या गोष्टी याच्यातल्या मी पुसून काढतो आणि फक्त चौरस ठेवतो. तर चौरस ठेवला तर याच्यामध्ये आपल्याला फरशीवरचा संकल्प तयार करायचा आहे. आता फरशीवरचा संकल्प तयार करत असताना इथं 2 पद्धतीनं आपल्याला करता येतं. एक समअंगी पद्धतीनं आणि दुसरा विषमअंगी पद्धतीने. समअंगी आणि विषमअंगी डिझाईन करत असताना समअंगी आणि विषमअंगी असे 2 भाग असतात. आता यातलं आपल्याला काय करायचं आहे? समअंगी घ्यायचं. समअंगी पद्धतीने काढायचं आपल्याला कंपासाच्या सहाय्यानेच काढायचं. आणि हे काढत असताना आता सुरुवातीला तुम्हाला सांगितलं मी की घटक घेत असताना डिझाईनसाठी घटक घेत असताना नैसर्गिक घ्यायचे, अलंकारिक घ्यायचे, भौमितिक आकार घ्यायचे की अमूर्त आकार घ्यायचे. या चारही पैकी कोणत्या पद्धतीचे आकार आपल्याला यासाठी निवडायचे आहेत त्याचं अगोदर आपण निश्चिती केली पाहिजे. आणि त्या पद्धतीनं मग काय करायचं आहे? याच्यामध्ये फरशीवरचं डिझाईन आपण बसवायचं आहे. आपल्या घरामध्ये ज्या फरशा बसवलेल्या असतात ते डिझाईन तुम्ही पाहिलेलं असणार आहे की एक फरशी जर तुम्ही घेतला की त्याच्यावरचं डिझाईन वेगळं असतं. आणि ज्यावेळी 4 फरशा एकत्र येतात एकमेकाला असं जोडत ज्यावेळी तो कामगार बसवतो घरामध्ये त्यावेळी त्या 4 फरशा एकत्र आल्यानंतर त्याचं एक डिझाईन दुसरं एक डिझाईन तयार होतं. त्या मूळ फरशीवरचं डिझाईन असतंच, पण ज्यावेळी 4 फरशा एकत्र जोडल्या जातात त्यावेळी पुन्हा दुसरं एक डिझाईन मोठं डिझाईन किंवा वेगळ्या पद्धतीचं डिझाईन आपल्याला त्याच्यातून निर्माण झालेलं दिसतं. म्हणजेच त्या दृष्टीनंच आपण इथं काय केलं पाहिजे? त्याचं नियोजन केलं पाहिजे. आता मी इथं काय करणार आहे? यासाठी आकार निवडत असताना मी नैसर्गिक आकार घेणार आहे. कुठल्या आकार घेणार आहे? नैसर्गिक. आता नैसर्गिक आकार म्हणजे काय? की निसर्गामध्ये जे तयार झालेले पान असतील फूल असतील आहेत त्या पद्धतीनं याच्यामध्ये स्वीकारायचं म्हणजे काढायचं. अशा पद्धतीनं हे नैसर्गिक आकार काय केले आपण घेऊया. आता नैसर्गिक आकार घेत असताना आपण ठरवूया आता याच्यामध्ये हे डिझाईनचं नियोजन केलं पाहिजे. कुठला आकार कुठे काढायचा त्याचं नियोजन पाहिजे. संकल्प म्हणजेच काय? एखादं ठरवून केलेलं काम असतं. आपण लक्षात का? संकल्प केलेला असतो आपण अशा पद्धतीनं करायचं. आता मी काय करतो? पट्टीचा वापर करून पहिल्यांदा
चौरसाचं मध्य काढतो. माझ्या पद्धतीने मी नियोजन केलं, तुम्ही तुमचं नियोजन पद्धतीनं तुम्ही करू शकता. मी काढलेलं आहे असंच काढायला पाहिजे नाही, त्याच्यामध्ये थोडासा तुम्ही बदल करू शकता. आता याच्यामुळे काय झालं, कर्ण जोडल्यामुळे मध्य मिळाला. आता मध्य काढल्यानंतर या मध्याचा उपयोग करून मी काय करतो, माझ्या पद्धतीनं इथं मी या बाजूचा अंतर घेऊन एक मोठा वर्तुळ काढतो. माझ्या मनामध्ये एक विचार आहे असं करायचं, तुमचा विचार वेगळा असेल. अशा पद्धतीने मी वर्तुळ काढतो. माझी आणखी कल्पना आहे की आणखी एक वर्तुळ घ्यावं मध्ये. फरशीला साजेस अशा पद्धतीने घ्यायचं. आता मी याच्यामध्ये हे वर्तुळ म्हटल्यानंतर भौमितिक आकार दोन वापरले. भौमितिक आकार देखील याच्यामध्ये मिक्स करू शकता तुम्ही, नैसर्गिक आणि भौमितिक दोन्ही आकारांचा देखील वापर करू शकता. एकच घ्यायला पाहिजे असं काही नियम नाहीये. भौमितिक आणि नैसर्गिक दोन्ही वापरू शकता. संकल्पचित्रामध्ये तुम्हाला बंधन नाही आहे, फक्त त्या विषयाला अनुसरून त्याची रचना झाली पाहिजे एवढं मात्र निश्चित आहे. आता मी हे दोन वर्तुळ काढले. आता याच्यामध्ये मी काय करणार आहे, नैसर्गिक आकारांचा वापर करणार आहे. आता नैसर्गिक आकारांचा वापर करत असताना मी काय करणार आहे, इथं एक कच्चा रेखाटन काढतो आणि इथं एक नैसर्गिक आकार कोणता घेतो, फुलाचा आकार. मी फक्त या एवढ्याच भागामध्ये डिझाईन बसवणार आहे. एकूण 4 भाग झालेले आहेत पहा, 1 2 3 आणि 4. एकाच भागामध्ये प्रथम मी काय करणार आहे, डिझाईन काढून घेणार आहे. हे पहा इथं फुलांचा आकार काढलेला आहे. आता इथं काय करतो मी, हे असा आकार काढला आणि इथं नैसर्गिक पानाचा आकार मी बसवला. असंच पाणी आज बाजूला काढतो मी. असा आकार मी बसवतो. आता ही रचना झाली, हा आकार मी बसवतो. आता इथं हा एक भाग राहिलेला आहे, याच्यामध्ये काय करायला पाहिजे, याच्यामध्ये एक मला वाटलं की याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आकार बसतो. त्याच्यामध्ये भौमितिक आकार बसवता येते का किंवा नैसर्गिक आकार बसवता येते का ते पाहायचं आहे. तिथं तुम्हाला वाटलं की भौमितिक आकार एखादा बसवूया, तुम्हाला वाटलं की इथं काही अर्धवर्तुळ काढायचे. कंपासाचा उपयोग करू शकता कौशल्याने. इथं अशा पद्धतीनं इथं कंस काढायचा. कंस काढल्यामुळं हा असा आकार तयार होतो. पुन्हा वाटलं तुम्हाला इथं काही पाकळ्या काढायला. असा एखादा आकार काढला. त्याच्यानंतर एवढा आकार झाल्यानंतर इथं हा एक त्रिकोण कळतो आपल्याला.
आता तुम्हाला मी सांगितलेलं समअंगी असा विषय दिलेला आहे. समअंगी काढत असताना मी फक्त एकाच त्रिकोणामध्ये काय केलेलं आहे, हे आकार काढलेले आहे. मला आता काय करायचं आहे, तिथं तुम्हाला बाजारामध्ये एक ट्रेस पेपर मिळतो, छापायचा कागद. तो कागद घ्यायचा आणि याच्यावर ठेवायचा, या त्रिकोणावरती ठेवायचा. लक्षात ट्रान्सपरंट असतं ते. तिथं त्या डिझाईनवर तो कागद ठेवला की ते खालचं डिझाईन त्या पेपरमध्ये तुम्हाला दिसतं. आणि मग त्याच्यावर काय करायचं आहे, तो पेपर ठेवायचा, या डिझाईनवर ठेवायचा आणि पेन्सिलच्या साहाय्यानं हे डिझाईन काय करायचं आहे, त्याच्यावरती कोरून घ्यायचं. काय करायचं, इथं कोरून घ्यायचं, या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी. हा इथं इथून काढलेला कागद तो काय करायचा, इथं ठेवायचा. इकडं अशाच पद्धतीचं डिझाईन छापून घ्यायचं. परत तेच कागद इकडे ठेवायचं, त्याच पद्धतीने इथं छापून घ्यायचं. तोच परत कागद इकडे या ठिकाणी ठेवायचा, तो परत छापून घ्यायचा. अशा पद्धतीने जर करत गेला की इथं ज्या पद्धतीने डिझाईन आहे तशाच प्रकारचे सेम डिझाईन 1 2 3 आणि 4 या चारही ठिकाणी सेम अगदी परफेक्ट असे डिझाईन तुम्हाला मिळतात. काही मुलं काय करतात, आळस करतात, हे ट्रेस पेपर कुठून आणायचा, छापायचं कशाला, इथं आहे तसं बघून काढूया, आहे तसंच बघून काढूया, अशी काही मुलं आळस करतात. त्यामुळं सेम अशा प्रकारचं डिझाईन इथं तयार होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये थोडाफार बदल होत जातो आणि तुमचं हे डिझाईन सगळं चुकतं, व्यवस्थित दिसत नाही. म्हणून इथं ट्रेस पेपरचा वापर करायचा. कुठला पेपर, ट्रेसिंग पेपर म्हणतात त्याला, ट्रेसिंग पेपर. किती, 1 रुपयाला मिळतो. फुल पेपर जर घेतला, फुल पेपर घेतला की 4 रुपयाला फुल पीस मिळतो आणि एका विद्यार्थ्याला त्यातला चौथा भाग म्हणजे 1 रुपये. चौघांनी मिळून जर एक पेपर घेतला 4 रुपयाचं की तुम्हाला ते कागद पुरेसं होतो, चौघांना पुरतो. अशा पद्धतीचं अगदी स्वस्त, बाजारामध्ये अगदी स्वस्त उपलब्ध होणारा असा तो कागद आहे आणि त्याचा वापर तुम्ही काय करायचा आहे. आता हे रेखाटनाच्या बाबतीत तुम्हाला लक्षात आलं की अशाच पद्धतीचे डिझाईन काय करायचे आहे, चारही ठिकाणी काढायचे, सेम काढायचे. लक्षात की हे डिझाईन आहे ते इथं पण काढायचं आहे, इथं पण काढायचं आणि इथं पण काढायचं, म्हणजे त्याची रचना तयार झाली. आता मी काय करतो, इथं ज्यावेळी कर्ण काढल्यानंतर काही रेषा इथं तयार झाल्या, इथं मी पुसतो. या रेषा काय करायच्या आहेत, पेन्सिलच्या रेषा फोडायच्या, पेन्सिलच्या रेषा फोडायच्या आहेत. आणि त्या पेन्सिलच्या रेषा का फोडायच्या आहेत, कारण या रेषा जर फोडला नाही आणि तसंच तुम्ही जर रंगकाम केला, त्या पेन्सिलच्या रेषा तशाच तिथं दिसतात, ते लवकर जात नाही. म्हणून पहिल्यांदा ते पुसून घ्यायचे, रबरच्या साहाय्यानं पुसून घ्यायचे. आता इथं रंगकाम जे आपण करणार आहोत, रंगकाम. आता फरशीला रंगकाम करायचं आहे, ही घरातली वस्तू आहे, मग त्या घराला वातावरणाला शोभेल अशा पद्धतीचंच रंगकाम इथं झालं पाहिजे. घरामध्ये साधारणपणे आपण सायलेंट कलर देतो, शीत रंग, फिकट रंग देतो. गडद रंग कुणी, घराला लाल रंग कुणी दिलेला आहे का बघा कधी. घरासाठी लाल रंग कुणी देऊ शकत नाही, कारण लाल रंग हा उष्ण आहे, तो डोळ्याला आपल्याला त्रास करतो आणि डोळे दुखू लागतात. म्हणून साधारणतः शाळेच्या ठिकाणी किंवा घराच्या ठिकाणी शीतरंग आणि शीतरंग तेही कसे फिकट करून त्याच्यामध्ये पांढरा रंग मिसळून ते रंग त्या ठिकाणी वापरलेले दिसतात. मग फरशीसाठी देखील आपल्याला सायलेंट कलरच पाहिजे. घरामध्ये जर तुम्ही भडक रंग वापरला आणि घरामध्ये आपण सतत असतो आणि त्यामुळे आपल्याला ते गडद रंग पाहून पाहून काय होतं, आपल्या मनाला ते खटकतं आणि डोळ्याला त्रास होतो त्याचा, आणि त्या घराच्या वातावरणाला ते पोषक राहत नाही. म्हणून फरशीचे रंग हे फिकट असतात. कुणाच्या घरामध्ये जावा तुम्ही, फरशीचे रंग हे फिकट असतात अगदी आणि सायलेंट कलर असतात, अगदी शीत रंगामध्ये असतात. म्हणून आपण देखील काय करायचं आहे, शीत रंगाचाच वापर करायचा आहे. इथं मी काय करतो, हे पहा, हा एक भाग फिकट पिवळ्या रंगाचा, हा फिकट पिवळ्या रंगाचा देतो. त्याच्यानंतर
दुसरे काही आणि शीतरंग आहे. शीतरंगामध्ये मुख्य रंग जो असतो तो निळा रंग, निळ्या रंगाचा वापर केला जातो. तेही फिकट निळ्याचा, आकाशी कलर ज्याला तुम्ही म्हणता तो फिकट रंग याच्यामध्ये वापरला जातो. म्हणजे गडद निळ्यामध्ये कोणता रंग वापरला पाहिजे? पांढरा रंग वापरला पाहिजे. पांढऱ्या रंगाचा त्याच्यामध्ये वापर केला पाहिजे. अशा पद्धतीनं हे फिकट करता येतं आपल्याला. आता तुम्ही म्हणणार फुलाला निळा रंग का दिला? फुले लाल असतं किंवा पिवळ्या रंगाचं, केसरी रंगाचं असतं. डिझाईनमध्ये कुठल्या वस्तूला कोणता रंग द्यावा याचा विचार करायचा नाही, फक्त रंगसंगती सोडायची आहे. पण इथं शीतरंग करणाऱ्यांना फुलाला तुम्ही निळा रंगच द्यायचा, पण रंगसंगती चुकवायची नाही. इथं मग लाल रंग जर तुम्ही दिला, रंगसंगती तुमची चुकली, घराला ते पोषक ठरणार नाही. म्हणून आकार तुम्ही वापरा, नैसर्गिक आकार वापरू शकता, पण त्याला रंग देताना मात्र शीत रंगाचाच वापर केला पाहिजे. शीत रंगामध्ये परत हिरवा एक रंग येतो, फिकट हिरवा रंग घ्या. अशा पद्धतीनं रंगसंगती डिझाईन मध्ये अतिशय महत्वाचं आहे. रंगसंगती जर सोडला तर तुम्ही केलेल्या कष्ट वाया जातं. कारण तुम्ही रेखाटन छान केला आणि रंग देताना जर तुम्ही रंगसंगतीचाच वापर केला नाही तर मग ते चित्र तुमचं वाया जातं. मग त्या चित्राला महत्त्व राहत नाही किंवा त्या वस्तूला महत्त्व राहत नाही. अशा पद्धतीनं 2 किंवा 3 रंगामध्येच हे चित्र काय करायचं आहे? पूर्ण करायचं आहे. अनेक रंग याच्यामध्ये वापरून चालणार नाही. अशा पद्धतीने ग्रेडेशन करू शकता तुम्ही रंगाचं. ब्रशच्या साहाय्याने असं पाणी लावून हे मिक्सिंग करू शकता. असं अशा पद्धतीनं ग्रेडेशन करून हे चित्र होऊ शकता. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला म्हटलं की इथं उष्ण रंग वापरायचे नाही. आता मी फिकट केसरी रंग घेतो. फिकट केसरी काही ठिकाणी पोत निर्मिती करावी लागते. टेक्स्चर म्हणजे असं ठिपके देऊन प्रत्येक ठिकाणी रंगवायलाच पाहिजे नाही. असं ठिपके देऊन काही ठिकाणी रेषांचा वापर करून या चित्राला तुम्ही उठाव आणू शकता. चला, तुमच्या रंगकामामध्ये विविधता असली पाहिजे. फक्त ब्रशनं प्लेनच रंगवत जायचं नाही. प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी ठिपक्यांचा वापर करा, काही ठिकाणी रेषांचा वापर करा आणि या चित्राला काय करायचं आहे? त्या पद्धतीनं विविध पद्धतीनं रंगवून आकर्षक बनवायचं आहे. आता मला इथं वाटलं की काही ठिकाणी मी रेषांचा वापर करूया. रंगवत असताना एक डोक्यात विचार पाहिजे की आपण कोणती वस्तू रंगवत आहोत. फरशी रंगवत आहोत, आपल्या घरामध्ये त्याचा वापर करायचा आहे. त्यामुळे त्याला भडक आकार देता कामा नाही, हे डोक्यामध्ये असलं पाहिजे. अशा पद्धतीनं काही ठिकाणी स्पॉट देऊ. आता हे खडूचे रंग थोडे डार्क आहेत, तुम्हाला डार्क दिसत असेल, पण तुम्ही ज्यावेळी रंगपेटीचा किंवा वॉटर कलरचा वापर करता त्यावेळी या हिरव्यामध्ये तुम्ही पांढरा रंग मिक्स करून ह्याच्यापेक्षाही फिकट करू शकता. याला देखील फिकट करू शकता, याला फिकट करू शकता आणि याच्यापेक्षाही रंग फिकट वापरून ही तुमची रंगसंगती तुम्ही इथं निर्माण करू शकता. आता आकाराच्या बद्दल तुम्हाला सांगितलंय, हे आकार अशाच पद्धतीचे 1 2 3 या ठिकाणी छापून घ्यायचे. छापल्यानंतर एक सेम असं छान असं डिझाईन तयार होईल. छान डिझाईन तयार झाल्यानंतर रंगवत असताना देखील रंग घेताना तुम्ही इथं पिवळा रंग दिला, लगेच इकडं पिवळा रंग, इथं पिवळा रंग, इथं पिवळा रंग, असं प्रत्येक ठिकाणी. आता फुलाचा आकार इथंही येणार आहे. या फुलाला ज्या पद्धतीनं रंग दिला आहे त्याच पद्धतीचा तोच रंग त्याच पद्धतीचा सेम कलर इथं द्यायचा, इथं द्यायचा, इथं द्यायचा. म्हणजे
या आकारामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही रंगकाम केलेलं आहे त्याच पद्धतीचा वापर इथं करायचा आहे. एकदा ब्रशमध्ये रंग घेतला, हे फूल रंगवला, लगेच काय करायचं, तोच रंग घेऊन हे फूल रंगवायचं, इथं फूल रंगवायचं, इथं फूल रंगवायचं, म्हणजे तो सेम होत जाईल. लक्षात. अशा पद्धतीनं एकदा ब्रश बुडवल्यानंतर, रंगामध्ये ब्रश बुडवल्यानंतर 4 ठिकाणी तो रंग द्यायचा आहे. 1 2 3 4. लक्षात. एकदा ठिपके देऊ लागला, प्रत्येक ठिकाणी ठिपके द्यायचे जायचे या आकारामध्ये. आता राहिला तो भाग कोपऱ्यावरचा भाग, फरशीचा कोपऱ्यावरचा भाग. इथं मी काय करतो, त्याला प्लेन रंगवतो, प्लेन कलर द्यायचा. अशा पद्धतीनं हा प्लेन कलर दिला इथं. सेम कलर देत. आता प्रत्येक कोपऱ्यामध्ये काय करायचं आहे, हा पिवळा रंग द्यायचा. तुम्ही पेस्टल रंग वापरा, खडूचे रंग वापरा किंवा वॉटर कलर वापरा, पण ते देत असताना अतिशय काळजीपूर्वक प्लेन कसं रंग बसतील याचा विचार करायचा आहे. आता या 4 ठिकाणी एकाच प्रकारचा रंग तयार व्हायला पाहिजे, यासाठी काय करायचं आहे, डिशमध्ये वॉटर कलर घ्यायचा, एकदाच तयार करून घ्यायचा. म्हणजे हा जो रंग तुम्ही तयार करून घेणार आहे तो जरा जास्त प्रमाणात तयार करून घ्यायचा आणि तो 4ही ठिकाणी पुरेल आपल्याला. अशा पद्धतीनं जास्त प्रमाणात तयार करून तो रंग पण द्यायचा आहे. तुम्ही हे 2 भाग रंगवला आहे, तुमच्याजवळचा तयार केलेला पिवळा रंग जर संपला तर पुन्हा तयार करताना काय होतं, ते याच्यापेक्षा तो गडद तरी होतो किंवा फिकट होतो आणि मग सेम कलर दिसत नाही. लक्षात आलं. म्हणून ज्या मोठ्या आकारामध्ये तुम्ही रंग देणार असता तिथं रंग तयार करत असताना थोडंसं जास्त प्रमाणात तयार करून घ्यायचं आणि ते सेम कलर इथे या ठिकाणी द्यायचे. लक्षात आलं. की पुन्हा एकदा सांगतो बा, हा जो आकार तयार झालेला आहे तुम्ही समअंगी म्हटलेला आहे, समअंगी डिझाईन तयार करायचा आहे. याच पद्धतीचं डिझाईन इथं छापायचं आहे, या ठिकाणी छापायचं आहे, या ठिकाणी छापायचं आहे आणि याच पद्धतीचे रंग या 3ही आकारामध्ये द्यायचे आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही केला की सुंदर असं फरशीवरचं डिझाईन तुम्हाला मिळेल आणि वेगळ्या प्रकारचा आनंद आपल्याला त्याच्यातून मिळतो. किंवा याचा उपयोग तुम्हाला व्यवहारामध्ये होऊ शकतो. ज्यावेळी तुम्ही घरामध्ये फरशी सिलेक्शन करायला जाता, खरेदीसाठी जाता, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की सरांनी असं आम्हाला सांगितलं होतं की रंग फिकट आकाराचे घ्यायचे, सेम आकाराचे घ्यायचे आणि शीत रंगसंगती वापरायची, शीत रंगसंगतीचे फरशा खरेदी करायच्या असं आम्हाला सरांनी सांगितलेलं होतं. त्या पद्धतीने तुम्ही सिलेक्शन करू शकता. नाहीतर काय होतं की तिथं जातो आपण, आपल्याला फरशीच्या किमती बाजारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याची किंमत आहे आणि पैसे द्यायचे आणि घरात आणून बसवल्यावर मग आपल्याला लक्षात येतं की अरे बाबा हे फरशा आपल्याला जे बसवल्या या आकार लई ठळक दिसतात आणि आपल्या घराला काही भिंतीला किंवा आपल्या खोलीला काही शोभून दिसत नाही असं ज्यावेळी लक्षात येतं मग त्यावेळी आपल्याला आपली चूक लक्षात येते आणि आपण तिथं नाराज होतो. म्हणून आपल्याला या डिझाईनची माहिती असली पाहिजे, रंगसंगतीची माहिती असली पाहिजे आणि आपल्या व्यवहारामध्ये त्याचा आपण उपयोग करून घेता येतो आपल्याला. अशा पद्धतीनं या प्रकारचा आकार आपण तयार करायचा आहे आणि हा तुमचा पुढचा गृहपाठ असेल. शाळा सुरू झाल्यानंतर अशा पद्धतीचं सुंदर असं एक फरशीवरचं डिझाईन काय करायचं आहे आपण तयार करून आणायचं आहे आणि तपासून घ्यायचं आहे. धन्यवाद.